और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याणपूर व सूचक नाका परिसरातील केडीएमसीच्या शौचालयाची दुरावस्था झाली आहे। 25 शौचालय आहेत, मात्र त्यातील फक्त एक शौचालय सुरू आहे। यामुळे नागरिकांची गैरसोय होतीये। सकाळी कामावर जाण्याची घाई आणि त्यात शौचालय देखील नाही। जे शौचालय आहे त्याची पण दुरावस्था झाली आहे। मात्र पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यानं सामाजिक कार्यकर्ते मनोज वाघमारे यांनी पालिकेच्या ड प्रभागात अनेक वेळा तक्रार करून सुद्धा लक्ष देत नसल्यानं आज वाघमारे यांनी पालिका मुख्यालयात आयुक्त कार्यालयाबाहेर टूथब्रश आणि टमरेल घेऊन आंदोलन केलंय। मात्र वाघमारे यांना सुरक्षा रक्षकांनी अडवलं। केडीएमसी ही स्मार्ट सिटीमध्ये येत असून कल्याणमध्ये शौचालयांची दुरावस्था आहे ही शर्मेची बाब असल्याचं नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असल्याचं वाघमारे यांनी सांगितलंय। केडीएमसीने स्पार्क संस्थेला बाथरूम बांधायला दिली होती आणि बाथरूम बांधून 22 ते 23 वर्ष झालेले आहेत। त्या बाथरूममध्ये 15 सीट आहेत। 15 सीटमधनं फक्त एक सीट चालू आहे। त्याच्यात बी पावसाचं पाणी आहे, लाईट पाणी नाही, बोरचं पाणी नाही, अक्षरशः घरनं पाणी घेऊन जावं लागतं। मी 11/9/2025 पत्र दिलेले आहे सहाय्यक आयुक्ताला। कुठल्याही प्रकारचे एएसआय फेरीवाल्यांच्या ह्याच्यामध्ये गुंतलेले आहेत, कॉन्ट्रॅक्टरच्या मोठ्या ह्याच्यामध्ये गुंतलेले। नागरिकांकडे कुठल्याही प्रकारचा लक्ष देत नाही। त्यांच्या जीवाशी सर्रासपणे खेळ चालू आहे। त्याच्यामुळे मी आयुक्त कार्यालयात आज इथे शौचालयास आज मी डायरेक्ट इथं संडासचा डब्बा घेऊन मी शौचालयास आयुक्त कार्यालयाच्या इथं मध्ये ते आंदोलन करण्यासाठी आलो होतो। माझी मागणी ही आहे की 15 सीटमधनं एक सीट चालू आहे। संपूर्ण ते बाथरूम स्वच्छ करून द्यावं, दुरुस्तीचं काम त्यांनी जेव्हा करायचं तेव्हा करावं। आणि आत्ता जी बाथरूमची अवस्था आहे, एक बाथरूम चालू आहे, सकाळी अक्षरशः 15-15, 20-20 लोक बाथरूमला असतात। त्याच्यामुळे सर्वांच्या दिवसाचा कामाचा खोळंबा होऊन जातो। त्याच्यामुळे हे साफसफाई न करून दिल्यामुळे मी 24 तासाचं त्यांना दिलं होतं अल्टिमेट। त्यांनी 24 तासाचं वर म्हणजे 48 तास न म्हणता 100 तास उलटून गेले। पटलं कुठल्याही प्रकारची कारवाई नाही, शून्य कारवाई। त्याच्यामुळे हे माझं संडास आयुक्त कार्यालयामध्ये मी आंदोलनाचा इशारा दिला होता। त्याच्यासाठी मी आंदोलनाला आयुक्त कार्यालयात आलो होतो। कुणाल मात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।